महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परतवाडा सेक्स स्कॅन्डलवर काय म्हणाल्या माजी मंत्री आणि काँग्रेस नेते यशोमती ठाकूर? तन्वीरचे घर पाडण्यात आले तसे खराचे घरही पाडले पाहिजे। आज शहर काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीने SIT स्थापन करण्याची विनंती करण्यात आली आहे। परतवाडा येथे घडलेली घटना अत्यंत किळसवाणी आणि घाणेरडी होती। जर 20-22 वर्षाचा मुलगा एवढे धाडस दाखवू शकतो तर एकटा 2-4 जणही हे करू शकतात। आणि आता या तरुण पिढीकडे स्नॅपचॅट आहे। काय गोंधळ झाला आहे। सायबर सेलने या सर्व गोष्टींवर खूप सक्रिय असले पाहिजे। गृह मंत्रालयाने या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे। म्हणजेच प्रत्येक प्रकरणात धर्म आणि जात समोर आणण्याऐवजी पोलिसांनी गृह मंत्रालयाने सायबर सेल त्यांचे अधिकारी आणि त्यांच्या कार्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे। आपल्याला ते आणखी मजबूत करायला हवं। आणि इथे कारवाई होत असताना ते घर पाडत आहेत, त्या खराचं घर अजून का पाडलं नाही? ते खराचं घरही पाडलं पाहिजे। त्या खराची पत्नी जी बेपत्ता झाली आहे तिलाही शोधून तुरुंगात टाकलं पाहिजे। आणि त्यांचे एजंट आता म्हणत आहेत की त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही, हे नाही आहे ते नाही आहे, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे। विधान परिषदेत म्हटल्याप्रमाणे कोणाच्या घरात खरात आहे हेही शोधून काढलं पाहिजे। परतवाडा प्रकरणात SIT स्थापन केली पाहिजे आणि नाशिक प्रकरणात ज्या घरांना खरातने हात लावला आहे त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे। आज शहर काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की SIT इथे स्थापन झाली पाहिजे। परतवाड्यामध्ये जे प्रकरण झालं ते अतिशय घृणास्पद आणि घाणेरड्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत। एक 20-22 वर्षाचा पोरगा जर एवढी हिंमत करू शकतो तर मग एक करू शकतो तर दोनही करू शकतात, चारही करू शकतात। आणि आता ही जी युवा पिढी आहे त्यांच्याकडे ते स्नॅपचॅट काय भानगडी आहेत, त्या सगळ्या भानगडी सायबर सेलनी, खरं सायबर सेल एवढं ऍक्टिव्ह पाहिजे। होम मिनिस्ट्रीने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये धर्म जात काढण्यापेक्षा पोलिसांनी आणि होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी सायबर सेल, त्यांचे अधिकारी, त्यांचे अजून पोलिसिंग हे अजून त्या ठिकाणी बळकट करण्याची गरज आहे। आणि या ठिकाणी कारवाया होत आहेत। मग आता हे घर तोडतायत तर त्या खराचं घर अजूनपर्यंत का तोडलं गेलेलं नाही? त्या खराचं घरही तोडलं गेलं पाहिजे। त्या ठिकाणी ती खराची बायको जी गायब झालेली आहे तिलाही शोधून आणली पाहिजे, तिलाही जेलामध्ये डांपली पाहिजे। आणि त्यांचे जे कोण एजंट लोक होते ते आता असं म्हणतायत की आमच्यावर काही कारवाई नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे। जे जसं भाईंनी विधान परिषदेत म्हटलं होतं की खरात कोणाकोणाच्या घरात, तर कोणाकोणाच्या घरात हेही शोधून काढलं पाहिजे। परतवाड्याच्या प्रकरणामध्ये SIT दाखल झाली पाहिजे आणि नाशिकच्या प्रकरणामध्ये ज्यांच्या घरात खरात पोचलेला आहे त्यांच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। जय हिंद। सायबर डिपार्टमेंट करतं काय आहे? सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत मुलींच्या सकट। म्हणजे मला तर राग त्या मुलींचा पण येतोय, त्या बायांचा पण येतोय की त्यांना अक्कला नाहीये, त्यांना समजत नाहीये काय होतंय ते, स्वतःचं संरक्षण करू शकत नाहीयेत त्या। अशा कशा म्हणजे हवी अशा कशा पडतात? काय अक्कल घाण ठेवलेलं आहे काय? आणि होम डिपार्टमेंट तर पूर्णपणे झोपलेलं आहे असं माझं मत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अमरावती। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।